बांबू असल्यासारखं दिसतंय की? बांबू असेल मी बांबूची शेती पिकवली का काय तुम्ही? हा? शेतकरी मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा मी आलेलो आहे कराड तालुक्यातल्या पेरले गावात. आता हा माझ्या पाठीमागे जो ऊस दिसतोय हा 86-032 व्हरायटीचा ऊस आहे आणि जवळपास आता 17 महिन्याचा झालेला आहे. आणि आपण याला व्हिजिट केलेली होती ऊस 6 ते 7 महिन्याचा असताना. आणि या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की अक्षरशः शेतात घुसताच येत नाहीये. तर त्याचं कारण काय आहे तर आपण पाहूया. माझ्या बरोबर काका आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? नेताजी तुकाराम क्षीरसागर. ह्या शेतात आपण पहिला आलेलो होतो त्या टाइमला ह्या कडून त्या कडला आपल्याला जाता आलेलं जाता ना, येत होतं. गेलेलो आपण. आणि आता काय भानगड झाले, जाताच येत नाही. आता परिस्थिती म्हणजे काय हा तर आता हे पडल्यामुळं आत बाहेरली अवस्था ही आहे. हा. आत तर काय अक्षरताच येत नाही. म्हणजे आता आपण कडला झोप आहे, हो आत घुसताच येत नाही. म्हणजे एक पाऊल टाकता येत नाही. हे बघा ना, सगळं किर झालेलं आहे. जंगल सगळं उसाच झालंय की कशामुळे झालं एवढं सगळं? केरळचा हे आहे. केरन हा. किती आळवणी आणि किती फवारणी दोन केल्या? आळवणी 2 फवारणी म्हणजे तुम्ही 2 आळवणी आणि 2 फवारण्याच्या केल्यात. केलेले. तुमचं वय वर्ष किती आहे? माझं 77 वय आहे. 77. मग याच्या अगोदर असा कधी ऊस आलेला का? नाही खरं सांगताय का? खरा अगदी बोलतो. मग 2 आळवणीत आणि एका फवारणीत इतका बदल झाला बदल झाला. झाला ना? हो. मग हे मोळे असं पिरगाळून पडले तर म्हणतोय मी ऊस. होय, पडले. काय म्हणायचे, किती ऊस आहे एका ठोंबात? 23 ऊस आहे. तुम्ही खायला ऊस वगैरे तोडलेला गोड आहे का? गोळ आहे. एकदम हो, जबरदस्त. आहे. आपल्या बरोबर पाहुणे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आता पाहुण्यांचा ऊस बघायला आलाय, काय वाटतंय? अतिशय जबरदस्त तुमचा परफॉर्मन्स आहे. इतके एका मुळी 23 ऊस आहेत. या म्हणजे या ठोंबात आता 23 ऊस आहे 23 आणि अक्षरशः सर एक कडलाच आहे की कडल आत घुसता येत नाही आपणाला. आत अजिबात जाता येत नाही. हा. एवढी सरासरी 35 ते 40 कांडी ऊस आहे. आता आपण ही पेरं मोजलं किती आहे? 40 पेरेपर्यंत, हो, 39-40 पेरे, आहे. 17 महिन्याचा ऊस हो, आहे. हो, 17 आणि मला हे जर लांबी मोजून दावा कांड्याचे किती कांडे हे झाल्या बघूया आपण. ठीक आहे, पेरं मोजून दाखवा. आपण टेप वगैरे घेऊन आलेलो आहे, पेरं मोजाय. ओके, किती आहे? 9 इंच. दुसरा पेरा दाखवा. 2 पेऱ्याचं मिळून जवळपास 17 इंच. म्हणजे एवढं जबरदस्त पेरं झालेत. ऊस हातात धरून दाखवा मला कसा आहे जाडीला. म्हणजे हे बांबू सारखा दिसतोय की? होय. म्हणजे आता कसं वाटतंय, हा जर पाला काढला आणि नुसतं जर ह्या शेतात ह्याच्याकडे बघितलं ऊसाकडं तर हा बांबू असल्यासारखं दिसतंय की? बांबू असेल. मी बांबूची शेती पिकवली का काय तुम्ही? हा? अक्षरशः खरंच बांबूची शेती असल्यासारखं दिसतंय. सर तुम्हाला काय वाटतं ऊस बावून? चांगला परफॉर्मन्स चांगला. तुम्ही फार मेहनत घेतलेली आहे याच्यासाठी. काकाने फार मेहनत घेतलेली आहे, आळवणी फवारणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे खतं टाकायचे ते टाकलेत ना? ओके. तर बघा शेतकरी मंडळी, जे खतं तुम्ही टाकताय त्याच्यामध्येच ॲडिशनल म्हणून केरन टेक्नॉलॉजी दिल्या. आणि अक्षरशः तो ऊस पिरगाळून पडलेला आहे, उचकटून पडलेला आहे. एवढा मोठा ऊस या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्या समोर ऊस आहे. अक्षरशः अजून शेंडा चालू आहे. 17वा महिना चालू आहे या ऊसाला. अक्षरशः अजून ऊस हिरवागार आहे आणि अजून शेंडा चालू आहे. ओके, समाधानी आहे सर तुम्ही? ठीक आहे काका, धन्यवाद. जिंदाबाद. जिंदाबाद. ठीक आहे.